छत्रपती संभाजीनगरात उबाठा गटात पुन्हा अंतर्गत वाद चिघळताना दिसतोय आणि आता हा वाद थेट आरोप आणि प्रत्यारोपांपर्यंत पोहोचला आहे। माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी पुन्हा एकदा अंबादास दानवे यांच्यावर निशाणा साधत पैसे खाल्ल्याच्या आरोपांची चौकशी व्हावी अशी थेट मागणी केली आहे। जिल्हा परिषद सदस्यांच्या व्यवहारात पैसे घेतल्याचे आरोप समोर आल्यानंतर खैरेंनी हा मुद्दा उचलून धरला आहे। खैरेंनी स्पष्ट केलं की अशा प्रकारचे आरोप पक्षासाठी नवीन नाहीत, यापूर्वी देखील तिकीट वाटपात पैसे घेतल्याच्या चर्चा झाल्या होत्या। त्यामुळे पक्षाची प्रतिमा बिघडत असून आता नेतृत्वाने ठोस कारवाई करावी अशी त्यांची भूमिका आहे। याच दरम्यान त्यांनी एक धक्कादायक दावा करत वातावरण अधिक तापवलं। माझ्यावर जादूटोणा केला गेला होता असंही त्यांनी सांगितलं। विरोधकांवर निशाणा साधला। रामनवमीच्या निमित्तानं पक्ष मजबूत करण्याचा निर्धार जाहीर करताना उबाठा गटातील हा अंतर्गत वाद आता उघडपणे समोर येऊ लागलाय आणि पुढे या प्रकरणात काय घडतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तुम्हाला खैरे आणि दानवे यांच्यातील अंतर्गत संघर्षाबद्दल काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी त्याचं काय महाराष्ट्राला इंस्टाग्रामला फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका।